हैदराबाद महामार्गावर बच्चू कडू यांचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग मात्र जाम झालेले आहेत। नागपूरमधील रायपूरवरून मुंबईला जाणारा समृद्धी महामार्ग बायपास जाम झालाय। नागपूर हैदराबाद महामार्ग जाम झालाय। 30 किलोमीटरपर्यंत हा जाम लागलाय। पोलिसांना सांगितलेल्या सभास्थळी न जाता कडूंची महामार्गावरच सभा आता होणार आहे। कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार बच्चू कडूंचा आहे। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा कडूंनी इशारा सुद्धा दिलेला आहे। शपथ घेतली आहे कर्जमाफीशिवाय वापस येऊ नका आणि त्या बहिणीला आम्ही म्हटलं तिचा शब्द जर खरं करायचा असेल तर मग कसं तुम्हाला आव्हान आहे। मला माहित आहे त्याच्या काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहेत। सरकारने असं वाटतं की 12 वाजेपर्यंत तुमचं 12 नंतर आमचं। सरकारने सांगून द्या 12 दिवस काय 12 महिने थांबा लागला तर मार्ग थांबल्याशिवाय आप आपल्या मानाची शपथ घेऊन तो छत्रपतीने मानत असून छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन अहिल्यादेवी होळकरांची शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकाला ही शपथ घेऊन थांबणार आहोत। व्यवस्था एका इथपर्यंत येणं कठीण होतं। काल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावतं राजाला येणारा उत्तरची आहे, नवल्याची आहे, वामनरावची आहे, जानकरची आहे, शिवसाहेबची आहे, गुरुजी आमचे काय जे मोठा माहिती आहे यांना रस्त्यावर ठेवायचं आणि त्यांना असं वाटलं का गडी येईल तिकडे सगळ्यांना निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही, त्यांना इथे बनवल्याशिवाय हटायचं नाही। फक्त एक विनंती आहे म्हणजे खाली तुम्ही थोडं खाली बसा सध्या तुम्ही बसा पाहिजे बिगाने साहेब तुम्ही जिल्हा प्रमुख आहे बसा काय हरकत आहे मी बसतो काही कमी पण नका सांगू रे तुम्हाला तू कोण उभा बस 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 बसा बसा हे मागचे हा बरोबर बस काय बसून राहिले तुम्ही लय मोठे भेटून कसं खाली बसा बसा हो बसा अरे पण आता बसू शकत नाही तर मग रात्रवाले बाळ शिल्लक बसा 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 थोडं हवाई थोडं बसा बसा इथं दिव्यांग बांधव आहे खरं तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं 10,000 दिव्यांग आले समोर 10,000 त्याला पाय नाही, ऐकायला येत नाही, बोलता येत नाही। आमचे काही दिव्यांग असे आहेत का अजून घासत इथं आलेले आहे। याच्याकडे येतं टाळा वाजवा ही आहे ना अरे काय नसताना माणूस जर महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असेल तर आता लक्षात घ्या हे सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा मी तुझा 1000 ट्रॅक्टरचा आणि माल आमच्याकडे प्रदीप कोणाचा दिनेश आमदारांचा तुमचा जो दीपक गोरे आणि ते झालो आणि आमच्या जिल्ह्यातले म्हणजे आपल्या जिल्ह्यातले तरी 1000 निघाले पाहिजे। एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ बच्चू वगैरे पैसे नाही आहे खिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आणि गळ्यानं आम्ही चालतोय मंगळसूत्र मोडून मला माहित नव्हतं मंगळसूत्र मोडून इथं आलेलं लक्षात ठेवाय किती महत्वाचं त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून इथं
ही लढाई सोपी नाहीये. प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागलं. प्रत्येकाला आम्ही पाहिजे तितकं योगदान तेवढं समर्पित भावना ठेवायला लागलं. असं नाही आले गेले बसले मग चालले गेले राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय तर अशीच खचून गेली. असे दिवसाचे सत्तेमध्ये शिवसेना जो प्रणय करून वरुणचा त्या सगळ्या लोकांना धावण्याचा हिंगलाचा बंद दिवस 120 सभा आपण घेतल्या. या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं आज ते घडतंय. हे सगळे एकाचं नाही आहे भाऊ. हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय आम्ही आज तुमच्यामुळे हे शक्य आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांना मेहनत घेतली त्या ज्या कार्यकर्त्यांना आम्ही पाहिजे आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार. फार महत्वाचं आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. तो समोर ठेवून थांबावं लागणार आहे. त्यावर भर द्यावं लागणार आहे. सरकारचं डोक्याचं आहे तर आपण हा मोर्चा आणून काढू. एकंदरीत राजकारण कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे. तर आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्यात शेतकऱ्याची आहे. तो कापूस उत्पादक असेल, ऊस उत्पादक असेल, तुमचा सोयाबीनवाला असेल, धान उत्पादक असेल, तुमच्या कांदा उत्पादक असणार, द्राक्ष उत्पादक असेल, केळी उत्पादक असेल, कापूस आंब्यावाला असणार, भाजीवाला असेल, हे सगळ्यांची तुम्हाला असं वाटतं का आत्ताचं बोललं म्हणजे आमचं बोलू असं